नमस्कार, रामकृष्ण हरी मंडळी. बघा, आज आपण गोव्याच्या आणि कर्नाटक बॉर्डर या दोघांच्या सेंटरला असलेलं, त्यांच्या बॉर्डरवर असलेलं दूधसागर वॉटरफॉल वर्ल्ड फेमस आहे. हा सर्वात मोठा, पावसाळ्यात खूप फेसाळलेला दुधासारखं दिसतं म्हणून त्याचं नाव आहे दूधसागर वॉटरफॉल. ठीक आहे. तर आपण किती मस्त रस्ता आहे बघा, एकदम घाटाघाटाचा. त्या रस्त्याने चाललेलं आहे. गोव्यापासून लगभग 79 किलोमीटर का दूधसागर वॉटर पार्किंग आहे, कार पार्किंग आहे. तिथून आपल्याला जीप भेटली. ती 3500 रुपये 7 सीटरची जीप आहे. आणि जॅकेट्स घ्यावं लागतं तिथं. आणि हे सगळं मिळून लगभग ते 600 ते 750, 900, 800, 900 रुपये पर सीट होतं. तर एकदम मस्त तुम्हाला पाहण्यासारखं आहे. आज ते बी एक्सप्लोर करू आपण. रस्ता बघा किती मस्त आहे. वा, थंडगार. आता सकाळ सकाळी निघालो आपण गोव्यावरून 7:30ला. तर हार्डली आपण 10 वाजेपर्यंत दूधसागरच्या पार्किंगपर्यंत पोहोचतो. चला, तिथे जाऊन तुम्हाला भेटू, सांगतो मी सगळी माहिती. ठेव. रामकृष्ण हरी मंडळी. चला, आपण आल्या आपल्याला भेटली आहे सफारी फॉर दूधसागर. तर इथं नशीबच लागतं लवकर नंबर लागायला. सकाळी आम्ही 7:30ला निघलो म्हणून आम्हाला लवकर आलो आहे. इथून 12 किलोमीटर दूधसागरचं पॉइंट आहे. पर सीट 600 रुपीज. जर तुमचे पूर्ण सीट नाही झाले तर 4200 रुपये तुम्हाला ओन कार गाडी जीप करायला लागते. आपली कार जात नाही तिथं. आणि वर्ल्ड मधला चांगला मोठा फेमस दूधसागर वॉटरफॉल आता पाहायला चाललोय आपण. आपल्या बरोबर आहेत ते मॅडम सिद्धी मॅडम, राणे. आणि हा सफर एकदम भारी होणार आहे आपला. तर हिरवीगार मस्त रोड आणि आपल्या पाण्यातून जाणारी गाडी जीप, तर ती सगळी तुम्हाला मी माहिती व्यवस्थित सांगतो. तर ठीक आहे, आता तुम्हाला दाखवतो रोड वगैरे कसा आहे. घेतलं. हे बघा, पार्किंग बिर्किंग पुढं बी आहे. पण आपली गाडी आपली कार जाऊ शकत नाही इकडं. आणि बघा रस्ता, वा मस्त असं एकदम जंगल रोड आहे, छान असा बघा. आणि इथं कॉटेज वगैरे बी आहेत, रिसॉर्ट वगैरे राहू शकता तुम्ही जर एनी इंटरेस्टेड. पावसाळ्यात इथं राहतात बी लोक. पावसाळ्यात आणखी मजा येते इकडं. पण ठीक आहे, आपण चाललोय आता. ऑक्टोबर मध्ये नुकताच पाऊस झालाय. और ये देखो, पानी में से जाएगी हमारी गाड़ी. मैं वही बोलने वाला था आपको. पाण्यामधून कशी गाडी जाते. आपली कार नाही जाऊ शकत याच्यातून. जाऊ शकते आपली गाडी बी, पण कसं आहे, सेफ्टी महत्वाची आहे. कधी बी तुम्ही फिरा, इंची जर सेफ्टी नसेल चांगली तर काय मजा नाही, हे का नाही. आणि आपली गाडी चालली आहे पाण्यामधून. एक ॲडव्हेंचर आहे वेगळं, एक जंगल सफारी सारखंच ही गाडी भेटते आपल्याला. बघा, बगळा पक्षी आहे काहीतरी, ब्लॅक बगळा. मस्त असं पक्षी आहे. निसर्गरम्य वातावरण आपल्याला फिरायला भेटतं. आणि रस्ता बघा. चला, आपण कंटिन्यू करू हा व्हिडिओ. या गाडीमध्ये एक महत्वाचं आहे बघा, काचा बिचा थोडेसे लावून ठेवा, कारण माकडे येतात डायरेक्ट आपल्या हातातल्या वस्तू हिसकावून घेऊ शकतात. ठीक आहे. तर सावधानी फर्स्ट, मग एन्जॉय पार्टी. हे बघा कसं आहे, कसं वाटलंय तुम्हाला सांगा फक्त मला. हे रस्ता हा 11 किलोमीटरची ड्राईव्ह राहणार आपली, ही 11 किलोमीटर. आणि मस्त एन्जॉय होईल आज दिवसभर आपला. 3 तास आपल्याला तिकडे फिरायला भेटेल आणि मग रिटर्न आपल्याला इथे ठेवतील. वा वा वा. हे बघा गाव कसे खेडे मस्त वाटतात. साफसफाई, हाऊसकीपिंग चालू आहे. वॉशरूम वगैरे जायचं असेल तर सोय आहे. चला, आता इथं आपल्याला जॅकेट पिकअप करायची आहे. हे चेक पॉइंट आहे दूधसागर वॉटरफॉलचा. तुम्हाला बाहेरून गाडी मॅक्स आहे, महिंद्रा मॅक्स आहे, पिकअप आहे. मस्त फिरू आपण, दाखवतो तुम्हाला, एक्सप्लोर करतो वेगवेगळे व्हिडिओ. भेटू पुढं. जय महाराष्ट्र. कंटिन्यू करू आता हे दूधसागरचं मी व्हिडिओ कंटिन्यू करू. दूधसागर वॉटरफॉल सफारी. थोडा व्हिडिओ मोठा होईल पण तुम्हाला पाहण्यासारखं दिसते, त्यामुळं बघा कसं. माकडं बिकडं, मोबाईल तो नाही चिंते ना, नाही आपसे. हां, ते बघा.
इधर जानवर भी मिलते क्या अपने को देखने को? नाही. अच्छा, पण या एवढं जंगल आहे ना असं की इथं असू शकतात काही जानवर, तर पाहायला भेटलं तर भेटू आपण. छोटे मंदिर के अलावा कुछ नहीं है यहाँ पे. वही पूछा मैं. मंदिर के अलावा कुछ भी. बघा आपण पार्किंग पासून निघलो, तिथून 11 किलोमीटर दूधसागर वॉटरफॉल होतं. हे अशा रस्त्यामुळं आपल्या गाड्या नाही चालत इथं. महिंद्रा पिकअप एकदम मजबूत गाडी, तर ही राहते. आपली पर्सनल गाडी अलाउडच नाही इकडं, कारण ऍक्सिडेंट होऊ शकतात सेफ्टी पर्पज. तर माकडं बिकडं बघायला भेटतील आपल्याला भरपूर. अच्छा, गोव्यामध्ये आल्यानंतर दूधसागर वॉटरफॉल हा मिस नाही करायचा, नक्की पाहायचं. आता गोव्यामधून ₹2 निघतात बसेसच्या, 1500 पर सीट भेटतं. इथं गोव्यावर इथं यायचं, फिरायचं, जेवण करायचं आणि रिटर्न तुम्हाला गोव्याला तुमच्या रिसॉर्टवर ठेवतील. तर मग ते तुमचं 1 डे ट्रिप होऊ शकते. 1500 मध्ये चीप आहे, चांगलं आहे. सीझन नुसार त्याचा रेट वाढू शकतो, 2000-2500 बी होऊ शकतो. आणि ओन गाडी असली तर बेटरच आहे. आपण ओन गाडी घेऊन इथं पार्किंग पाशी येऊ. 86 किलोमीटर आम्हाला साऊथ गोवावरून पणजीवरून थोडं कमी लागेल, 10 किलोमीटर कमी, 76 किलोमीटर. तर मस्त असा अनुभव आहे. आपले ड्रायव्हर काका आहेत, प्रोफेशनल, म्हणजे इथं सगळं ड्रायव्हिंग सेफली चालले पाहिजे. ॲक्च्युली व्हिडिओ जास्त मोठा नाही झाला पाहिजे, त्यासाठी मी काटून तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला बी बघायला इंटरेस्ट आला पाहिजे. आणि आपण पुढं जाताना कळणच आपल्याला कसं काय वॉटरफॉल आहे काय उतरल्यावर. एक मिनिट, तशी पाण्यामधून गाडी, अरे बापरे, वाहतं पाणी आहे बरं का, मोठं आहे, जवळजवळ 1 फुटाच्या आसपास पाणी असं हे. मस्त असं वॉटरफॉलची सुरुवातच दिसायला लागली मला इथून. अरे बापरे, बघा जाऊन जर बघितलं तर तुम्ही, पाणी खूप खोल आहे. जवळजवळ 1 फूट पाणी गड्डा असेल. मासे बी दिसायला लागलेत मला पाण्यामध्ये. वा, जबरदस्त जबरदस्त, मस्त मस्त मस्त. अरे बापरे, आपली गाडी खरंच स्लिप होईल इथं. मस्त मस्त मस्त. हा, वा, कसा रस्ता, एकदम भारी. काय मग अनुभव भाऊजी? पैसे वसूल. पुरा पैसा वसूल. पैसे वसूल सफारी आहे खरंच, तुम्ही करायला पाहिजे. चालायची गरज नाही पडत ना मग आपल्याला, मेहनत कमी आणि मनमुराद आनंद निसर्गाचा. वा वा वा. कोणी माझा व्हिडिओ बघून जर इंटरेस्टेड असेल तर मला कॉल करा, मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगू शकतो विदाउट कमिशन. कारण मी बिझनेसमॅन नाहीये ह्या क्षेत्रातला. तर तुम्हाला चीप मध्ये तुम्हाला कसं दूधसागर फिरता येईल त्याची माहिती देतो तुम्हाला. आणि गोवा बी टूर कशी करता येईल ते बी सांगतो. 3 स्टार रिसॉर्ट मध्ये कुठं बुकिंग करायचं, कोणाकडे करायचं, ते सगळी आयडिया तुम्हाला देऊ शकतो मी. बिलकुल बिलकुल, धन्यवाद धन्यवाद. मस्त असं आपल्या कंपनीची माहिती सांगत होतो, पण आता ती कंपनी आपण चेंज करून स्विच करून पेरीमध्ये जाणार आहे. लिमिट 20 ओनली. बघा कसा आहे रस्ता. अरे बापरे, इथं पाणी आता कमी आहे, नाही तर पाणी असल्यावर चांगलं सीझन होतं. आणि एक मला पावसाळ्यात ट्रॅकनी जाऊ शकता तुम्ही, चालत 11 किलोमीटर. पण 2 ऑक्टोबरला आता ही सफारी चालू झाली आहे. आणि आज किती ऑक्टोबर का? 14 ऑक्टोबर का? म्हणजे आपण लेटेस्ट चालू झाली सफारी आणि 10 दिवसांनी आपण ही सफारी करतोय. नक्की आहे आपण इकडे फिरायला आलेलो आहे. बघा वा, ऍक्च्युली इथं तर व्हिडिओ काढायला किती काढू असं झालंय. वेरी गुड. वाह, एक्चुअली ये चढान नहीं है क्या? बिल्कुल भी प्लेन येऊन जाती अपना. अच्छा बघा, आपण जर बेळगाववरून जर गोव्याला आलो ना तर सगळ्यात भारी दर्शन आपल्याला हेच भेटतं, ट्रेन मधून जे दूधसागर वॉटरफॉल पाहायला भेटतो. मी 1-2 वेळा आलेलो आहे.
तर ते एकदम भारी मजा आहे वेगळी. आता आपण समक्ष जाऊन बघतो भरपूर वेळ पाहायला भेटत, पण रेल्वेने आलं तर हार्डली 2 मिनिट 3 मिनिट आपल्याला पाहायला भेटतं, पण ते बी एकदम भारी आहे. रस्ता बघा कसा आहे. इसमें भी चलेंगे, पता चला ये दोनों साथ में ही. बघा आपल्याला 1.5 तासाचा टाइम आहे उतरल्यानंतर, तर पटक्यानं आपण वॉटरफॉल बघून परत तर आपल्याला माहिती सांगतो तुम्हाला. आपल्याला ड्रॉप केल्यानंतर 1.5 तासाचा टायमिंग आहे. वॉटरफॉल पहा, वॉटरफॉलमध्ये उड्या मारा त्या पॉन्डमध्ये, आणि 15 मिनटं वॉकिंग, 15 मिनटं रिटर्न, आणि 1 आवर्स भरपूर झाला आपल्याला फोटोज काढायला, स्विमिंग करायला आणि वेगवेगळा एरिया बघायला. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा टाइम पाहिजे असेल तर एक्स्ट्रा पेमेंट करावं लागतं. जर झाला तर, नाही झालं तर आपल्याला योग्य टायमात घेऊन आपल्याला परत घेऊन जाणार रिटर्न. ओके, तर मस्त अशी एक ट्रिप चालू आहे आपली दूधसागर वॉटरफॉलची. तर ही माहिती कशी वाटली तुम्हाला तुम्ही मला सांगा. आपला यूट्यूब चॅनल @NileshSodanमध्ये ही सगळी माहिती तुम्हाला उपलब्ध असेल. तुम्ही इंटरेस्टेड पीपल गोवा फिरायला आल्यावर दूधसागर वॉटरफॉल नक्की फिरा. चला आता पार्किंगच्या नंतरच मी तुम्हाला सांगतो. आता आपण वॉटरफॉलला पोहोचू आणि तिथंच परत न्यू व्हिडिओ चालू करू. जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आहे बघा, आता आपण आलेलो आहे वॉटरफॉलच्या स्टार्टिंगला. अरे पाणी तर पायचं 100% आहे, मस्त. आणि घसरड आहे, चालताना शांत चालायचं, लक्ष ठेवून चालायचं. 300 मीटर होतं ना सिद्धीत. ए राणी येताना काढेल. हो सिद्धी बेटा, हाय, कसं वाटतंय सिद्धी? कसं आहे? मस्त, वाव. अरे इथं फोटो काढायचं का काय करायचं मला तेच कळत नाही आता. सिद्धी इकडे बघ. 10 मिनिट्सचा ट्रॅकिंग आहे हा, जास्त नाही आहे. कातरझराला गेलो होतो बघा, तुम्हाला बघायला भेटेल माझा व्हिडिओ यूट्यूबवर. तर कातरझरा आणि दूधसागर हे भारतातले चांगले मोठे वॉटरफॉल आहेत, पाहण्यासारखे आहेत. आणि पाणी चालताना सांभाळून चाला, पाय घसरण्याची संभावना आहे आणि पाय वल्ले होणार 100%. कमॉन. वॉशरूम वगैरे सगळीकडे आहे बघा. हे बघा इकडे वॉशरूम आहे. चला वा. हा 300 मीटरचा ट्रॅक आहे. एक 10 मिनिट्सचा ट्रॅक. 10 मिनिट्स नंतर आपण वॉटरफॉलचं दर्शन घेऊ, हे का नाही. आता हे टुरिस्ट येऊन येऊन हे जरा सुविधा झाली, पूर्वीच्याला एवढी सुविधा नसेल इथं. तर कसा वाटला वॉटरफॉल दूधसागर अजून दाखवतोच आहे तुम्हाला. ॲक्च्युली व्हिडिओ मोठं होतं आहे, पण काय का पर्याय नाही आहे. आपल्याला एवढं छान नजारा आहे ना, तर ते थांबवतच नाही आहे. छोटे छोटे ब्रिज भरपूर आहे तिथं, पण तेच पाहण्यासारखे आहे. आता मोस्टली काय आहे ना, पहिलं वॉटरफॉलला पोचणं जरुरी आहे. आपण येताना मस्त मस्त असे फोटो काढू. आता व्हिडिओ चालू आहे आपला कातरझरा वॉटरफॉलपर्यंत. मे बी आपल्याला बुटं काढावं लागतील एखाद्या वेळेस, कारण पाण्यात जावं लागतंय. चला तुम्हाला दाखव.
जाइए जाइए किती